तर बघू शकता मस्त असं स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे। खूपच छान। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे बेसनाचा ढोकळा। एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार, एकदम आपण कमी सोडा वापरून बनवलेला आहे। तर बघू शकता किती स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे आणि एकदम मऊसूत झालेला आहे। काय होतं कधी कधी ढोकळा बनवला की घशामध्ये दाटतो, तो कच्चा राहतो किंवा अशी जाळी पडत नाही। तर त्यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या, म्हणजे साध्या साध्या टिप्स आहेत। अगोदर पण आपण ज्वारीच्या पिठाचा, मूग डाळीचा, रवा बेसनाचा असे भरपूर ढोकळ्याच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत। प्रमाणबद्ध रेसिपी आहे, असं प्रमाण वापरून बनवाल तर एकदम मस्त होतो आणि खूप छान बनलेला आहे। तर कमी सोड्यामध्ये अशा पद्धतीने बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। प्रमाणबद्ध रेसिपी आहे आणि आपण 15 दिवसातनं महिन्यातनं बनवतच असतो। तर अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, खूप छान बनतो। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आपल्याला बनवायचा आहे ढोकळा। तर ढोकळ्यासाठी हे घेतलं आहे 1 कप दही। त्याला फेटून घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नाही, आंबट असेल तर थोडंसं कमी वापरलं तरी चालेल। तर त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचे, गाळून घ्यायचे। 1.5 कप बेसन टाकायचे। तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद आणि 2 चमचे तेल घालायचे। तेलामुळे घशात असं दाटल्यासारखं होत नाही आणि सॉफ्ट बनतो। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, जास्त पाण्याची गरज नाही। तर ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची। आपण वरून तडक्यामध्ये वापरतो, पण अशी घातली तर छान टेस्ट लागते। तर आता बॅटर तयार झाले, तर ह्याला साईडला ठेवायचं। आपल्याला ढोकळ्याची तयारी करायची शिजवण्यासाठी। तर कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये पाणी घालायचं आहे। त्याला उकळी येऊ द्यायची। तर हा केकटेने यामध्येच आपल्याला ढोकळा बनवायचा आहे। तर त्याला तेल ग्रीस करून घ्यायचे। ह्याऐवजी एखादं ताट ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचे। मिक्स करून घ्यायचं छान। दही नसेल तर ताक वापरलं तरी चालेल, किंवा आपल्याला ते लिंबू सत्व असतं, सायट्रिक ॲसिड, ते वापरलं तरी चालेल।
छान मिक्स करून घ्यायचे आणि जास्त वेळ नाही घालवायचा. आता लगेच आपल्याला हे बघू शकता लगेच फर्मेट झालं. तर हे आपल्याला लगेच आपण भांडं तयार करून घेतलं, त्यामध्ये घालायचं. कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं. घट्ट केलं तर चांगलं शिजलं जाणार नाही आणि पातळ केलं तर जाळीदार बनणार नाही. टॅप करायचं आहे थोडं, त्यातील एअर बबल्स निघून जातात. तर पाण्याला उकळी आलेली त्याला लगेच ठेवायचं. म्हणजे काय होतं, त्याला लगेच उष्णता मिळाली पाहिजे, म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होतो. तर आपल्याला फुल फ्लेमवरती असं 5 मिनिट ठेवायचे आणि मग नंतर फ्लेम कमी करून 13-14 मिनिट ठेवायचे. 5 मिनिट असं फुल फ्लेमवरती शिजू द्यायचं सुरुवातीला. तर 5 मिनिट झालेले आहेत, फ्लेम कमी करायची आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती 13 मिनिट ठेवायचे आणि हे 5 मिनिट फुल फ्लेमवरती आणि मध्ये उघडून पाहायचं नाही, नाहीतर त्याची. तर आता सर्व मिळून 17 मिनिट झालेले आहेत. आपण चेक करूया. आता गॅस करायचा आहे बंद आणि थंड होऊ द्यायचा आपला ढोकळा. तर आता चेक करूया. तर हा तयार झालेला आहे ढोकळा. गॅस बंद करायचा आहे. ढोकळा आपला थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. तेल घालायचं आहे 1 चमचा. तेल गरम झाले त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडलेली त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. हिरवी मिरची उभी कापून घेतली, तुकडे करून टाकले तरी चालते. टाकायचे हिंग, कोथिंबीर, त्यामध्ये घालायचं आता पाणी. पाऊण कप पाणी टाकले आणि हे मीठ टाकायचे. पाव चमचा मीठ टाकले आणि ह्याला उकळी येऊ द्यायची. तर आता आपला ढोकळा पण थंड झालेला आहे, काढून घ्यायचा आहे. मस्त झालेला आहे, बघू शकता किती सॉफ्ट बनला आहे. तर आपल्या तडक्याला उकळी येते तोपर्यंत कट करून घ्यायचं आहे. वा, बघू शकता एकदम हलक्या हाताने कट होतोय. मस्त असा स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे आणि एकदम कमी सोडा वापरून बनवला आहे आपण. तर बघू शकता किती स्पॉन्जी बनलेला आहे, एकदम जाळीदार आणि खूप सॉफ्ट बनला आहे मस्त असा.
अशा प्रकारे आपला तडका पण तयार झालेला आहे. साखर आपण पिठामध्येच टाकली आहे, त्यामुळे ह्यामध्ये नाही वापरलेली. तर अशा प्रकारे आपला स्पॉन्जी जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. तर हा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.